नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा धडकला. 58वा हा मराठा मोर्चा होता आणि तो इतका भव्य होता. त्याची भव्यता, त्याची साईज बघून मुख्यमंत्र्यांना सुद्धा या 58व्या मोर्चापर्यंत या समाजाने ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या पर्सनली ॲड्रेस कराव्या लागल्या. त्यातल्या बहुतांश मागण्या ह्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. उर्वरित मागण्या ज्या न्यायप्रविष्ट किंवा नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या आहेत त्यावर सरकार कशी कारवाई करते, कशा प्रकारे त्यांची कार्यप्रणाली सुरू आहे सरकारची, याचं आश्वासन दिलेलं आहे. या सगळ्या मोर्चांमधली एक खास गोष्ट ती म्हणजे या सगळ्या मोर्चांचं नेतृत्व काही मुलींनी केलं. या मुली होत्या मराठा समाजाचा आक्रोश या सर्व मुलींनी नागरिकांसमोर मांडला, प्रशासनासमोर मांडला. गेल्या वर्षी 9 ऑगस्टला पहिला मोर्चा झालेला होता औरंगाबादमध्ये आणि त्यानंतर आज 58वा मोर्चा पुन्हा एकदा झाला 9 ऑगस्टला. 1 वर्षातले हे 58 मोर्चे, मराठा समाजाचा उद्रेक आणि मराठा समाजासाठी केलेल्या ह्या मागण्या, या सगळ्यांचा हा शेवटचा मोर्चा होता. त्यानंतर सरकारने ह्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आज याच मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या काही मुली आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचे अनुभव आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. या मुलींशी आपण थेट संवाद साधूया. तुम्ही ज्यावेळेला मराठा मोर्चाचं नेतृत्व करत होतात, तुमचे वैयक्तिक अनुभव त्या दरम्यान काय होते? म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व, मोर्चामधल्या काही मागण्या अशा होत्या की कोपर्डीतल्या बलात्कारांना फाशी, आरक्षणाची मागणी होती. तुम्हाला असा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय त्रास झालेला की या मोर्चात सहभागी व्हावंसं वाटलं? माझं नाव प्रचिती प्रवीण सावंत आणि मी नवी मुंबई इथून आलेली आहे. आणि नवी मुंबईमध्ये जो मराठा क्रांती मुकमोर्चा झाला तिथे मी लीड केलेलं होतं आणि मी तिथे माझं भाषण दिलेलं होतं. आदल्या दिवशी रात्री मला विचारलं गेलं की तुझ्यावरती काही अन्याय झाला आहे का, तुला काही हक्क मांडायचे आहेत का? तर मी त्यांना बोलले की माझ्यावरती खूप अन्याय झाला आहे आणि माझ्यावरती पण असे 1-2 प्रसंग आलेत ज्याच्यामुळे मला माझे हक्क मांडायचे आहेत आणि मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मग माझे प्रसंग असे होते की जेव्हा मी 10th एक्झाम दिली त्याच्यानंतर मला 10th मध्ये 75% मार्क्स होते. त्याच्यानंतर 11th-12th टॉप कॉलेजेसमध्ये सायन्ससाठी, कॉमर्ससाठी विद्यार्थी जातातच. मग ओपनवाल्यांसाठी नेहमीच 80%, 90%, टॉप कॉलेजेसमध्ये तर 95%, पण तिथेच अदर कास्टमधल्या मुलांचे मार्क्स 40%, 35% आणि म्हणजे त्यांना एवढे कमी मार्क्स असून पण त्यांना तिथे ॲडमिशन मिळतं आहे आणि आम्हाला ॲडमिशन मिळत नाही आहे. माझी फ्रेंड, मला पण एका कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं होतं आणि तिला 52% मार्क्स असून तिला तिथे ॲडमिशन मिळालं आणि मला तिथे ॲडमिशन नाही मिळालं. सो हे जेव्हा माझ्या 10वीच्या नंतरच माझ्या लक्षात आलं की माझ्याबरोबर हे घडतंय, पण तेव्हा मी काही बोलू शकत नव्हते. पण जेव्हा मला संधी मिळाली त्यावेळी मी हा प्रसंग मांडला की माझ्याबरोबर हा अन्यायच झालाय की तिला ॲडमिशन मिळालं आणि मला ॲडमिशन मिळालं नाही, तिच्यापेक्षा चांगले मार्क्स असून सुद्धा. सो हा अनुभव माझ्यासाठी खूपच एकदम म्हणजे काहीतरी प्रेरणा होती. तू या मोर्चाचं नेतृत्व केलं, तुझा वैयक्तिक अनुभव होता. तुझा काय वैयक्तिक अनुभव आहे? तुला का नेतृत्व करावंसं वाटलं या मोर्चाचं? नक्कीच. मी भावना देशमुख, संगमनेरमधून, अहमदनगर जिल्हा. इतके प्रसंग घडले आयुष्यात की पहिले तर माझी बहीण ती ज्या कॉलेजमध्ये शिकते तर दुसरे जे कास्टवाले आहेत त्यांना फीज आहे 6,000 to 8,000 आणि ती 1,50,000 फीज भरते. आणि एवढी फीज भरत असताना कुठेतरी वाटतंय की नक्कीच आमच्यासोबत अन्याय केला जातोय. आणि जे कोणी माझे फ्रेंड्स आहेत 80% पडून सुद्धा त्यांना मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही आहे आणि ज्यांना 40-50% पडतात त्यांना ॲडमिशन मिळत आहेत. आणि मग एक असं वाटलं की समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि हा मराठा मोर्चा हा एक प्रॉपर स्टेज आहे ज्याने मी समाजासाठी काहीतरी माझं योगदान देऊ शकते आणि म्हणून मला या मोर्चात सहभागी होऊशी वाटलं. तर मी अहमदनगर जिल्ह्यातील मोर्चा लीड केलेला, तिकडे मी गेलेले, अटेंड केलेला, बारामतीमधला मोर्चा अटेंड केलेला, कन्नड तालुक्यामधला मोर्चा केलेला आणि आता हा मुंबईचा मोर्चा आहे. त्याला देखील मी यासाठीच आले की मला जेवढंही करता येईल समाजासाठी तेवढं करायचं होतं आणि असं वाटतंय आज कुठेतरी की काहीतरी फळ मिळतंय आमच्या कष्टाला. क्या बात आहे. तुमचे वैयक्तिक अनुभव तुम्ही काय सांगाल की या मोर्चात सहभागी व्हावं, इथे नेतृत्व करावं असं का वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा तर मी मराठा आहे आणि मराठा आरक्षण मिळावं आणि ते मिळावं ही माझी खूप इच्छा, ही मागणी. म्हणजे आता माझ्यासाठी तर नाही होऊ शकत, पण भावी आयुष्यात ज्या आमच्या विद्यार्थिनी आहेत जसं त्यांना ते प्रॉब्लेम्स आलेत, मग त्यांच्यासाठी हे आपल्याला मराठा आरक्षण
सरकारकडून मिळावं ही खूप अपेक्षा. ह्याच्यासाठी जे आहे ते आपल्या मुलांसाठी, मराठा मुलींसाठी, मराठा बांधवांसाठी, त्याच्यासाठीच क्या बात. हा मोर्चा ज्या वेळेला म्हणजे तुम्हाला नेतृत्व करायची वेळ आलेली, मनात काय चालू होतं? कारण गेल्या वर्षीपासून 1 वर्ष झालं हे सगळे मोर्चे राज्यभरातले आपण बघतोय, लाखोंचा समुदाय आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला विचारलं गेलं की या मोर्चाचं नेतृत्व तुम्ही कराल का, लाखो लोकांना ऍड्रेस करताना आधी काय विचार होता तुमच्या मनात? प्रचिती. लाखो लोकांना ॲड्रेस करताना आधी माझ्या मनात विचार होता की जसे मी अनुभव घेतले तसे त्या लोकांनीही अनुभव घेतलं असतील. मग मला त्यांच्याकडूनही ते मांडायचं होतं आणि माझ्यातर्फेही ते मांडायचं होतं की आम्ही काय अनुभवलंय आणि आम्हाला ह्याच्याबद्दल आम्हाला न्याय पाहिजे हे आम्हाला सगळ्यांसमोर सांगायचं होतं की आम्हाला जे आम्ही अनुभव घेतलाय त्याच्याबद्दल, आम्ही जे भोगलंय त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला न्याय द्या. जरी आम्हाला भोगता नाही आला तर आमच्या भावी पिढीला तो भोगता यावा, त्याच्यासाठी तुम्ही न्याय द्या. म्हणून आम्ही प्रत्येकाचे, म्हणजे प्रत्येक शेतकरी असो, कोपर्डीतील ती घटना असो, म्हणजे प्रत्येकाचं, फक्त आमचंच नाही की आम्हाला शिक्षणामध्ये पुढे जाता येत नाही, आम्हाला ऍडमिशन्स भेटत नाही असं नव्हे, तर प्रत्येक शेतकरी, कोपर्डी, अॅट्रॉसिटी असे आम्ही प्रत्येक मुद्दे मांडले आणि त्याचा आम्ही अभ्यास करूनच हे मोर्चे लीड केले. भावना, तुला ज्या वेळेला सांगितलं होतं, तू मला वाटतं 2-3 मोर्चे लीड केलेले आहेस, तुझा अनुभव काय होता? तू कधी या मोर्चेकऱ्यांमध्ये फिरलीस का? त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केलास का? हो, नक्कीच. मी जेव्हा माझे भाषण तयार करत होते, मला काय बोलायचं तेव्हा मी हे सगळे विचार केले. मी शेतकऱ्याची मुलगी आहे, नक्कीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, हा एक पहिला मुद्दा होता. आणि ॲज अ शेतकऱ्याची मुलगी म्हणून पहिले हे मांडायचं होतं मला आणि सगळ्याच शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता आणि माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करत होते. माझे जे बांधव आहेत, आता ॲट्रॉसिटीच्या ॲट्रॉसिटीमध्ये खूप सारे गुंतलेले आहेत आणि 90% पर्यंत केसेस या फॉल्स केसेस होत्या आणि मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता. आता 1 वर्ष झालं तरीही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालली होती केस, तरी पण त्यांना न्याय मिळाला नाही. तिला 1 वर्ष होऊन गेलं. पण ज्या ॲट्रॉसिटीच्या केसेस आहेत त्या आता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालत नाही आहे. मग त्यांना कधी न्याय मिळेल? त्यांना तर किती त्रास होतो, त्यांना कोर्टमध्ये जावं लागतं. तर एक तर त्यांना न्याय कसा मिळेल हे मी आधी बघितलं. बरं, आपल्या आणखी काही मैत्रिणी चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. तुमचं नाव सांगा आणि या मोर्चाचं नेतृत्व ज्या वेळेला तुम्हाला करायची संधी मिळाली, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असे काही अनुभव आलेले होते का की या मोर्चामध्ये जावं आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याला आपलाही आवाज द्यावा असं तुम्हाला वाटलं? हो, नक्कीच असे अनुभव आलते. माझं नाव मोहिनी सुरेश पलांडे. मी निवेदन द्यायला होते मुख्यमंत्री साहेबांना. माझ्या आयुष्यातला सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा प्रसंग म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं, MBBS ला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण 12वीला मला CET-ला 160 मार्क्स मिळाले, पण मला गव्हर्नमेंट कॉलेजला MBBS ला ऍडमिशन मिळालं नाही. जे काय मिळत होतं ते डोनेशन भरून मिळत होतं. पण माझीच मैत्रीण, तिला 110 मार्क्स असून फक्त म्हणजे तिला आरक्षण होतं, रिझर्वेशन होतं, ती कास्टमध्ये होती म्हणून तिला मिळालं, पण मला मिळालं नाही. ती एक खतखत तेव्हापासून माझ्या मनात होती. पर्यायाने मला BSc करावं लागलं. म्हणजे मला तेव्हापासूनच मनात असं हे झालं की अरे हे काय चाललंय, आपल्याला एवढे मार्क्स असून आपण करू शकलो नाही, म्हणजे ह्याला काय कारण आहे. तर ह्याला नेमकं हे एक निमित्त झालं कोपर्डीचं आणि सगळ्या मराठा समाज जागृत झाला आणि त्या माध्यमातून आमची ही खतखत बाहेर पडण्याची एक संधी आम्हाला मिळाली यातून. बरं, तुमचे काय वैयक्तिक अनुभव राहिलेले आहेत? खरंच ताईंनी आता जो मुद्दा मांडला तो तर आहेच, परंतु म्हणजे स्त्री ही कोणत्या जातीची असे ना, पण असे नका, परंतु जर तिच्यावर अन्याय होत असेल तर तिला त्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळालाच पाहिजे. परंतु आज प्रश्न असा विचारला जातो की कोपर्डीवरच्याच भगिनीवर बलात्कार झाल्यानंतर मराठा समाज पुढे काय येतोय. म्हणजे जेव्हा दिल्लीमध्ये पण बलात्कार झाला होता तेव्हा मराठा समाजाने त्याला सपोर्ट केला नाही असं नाहीये. आणि जर तुम्ही उद्या दाखवलं की एखादा दलिताची मुलगी आहे आणि त्याच्यावर मराठा समाजाच्या मुलांनी जर बलात्कार किंवा अत्याचार केलेला असेल तर त्या विरोधातही आम्ही उभा राहू. म्हणजे त्या मराठ्यांचा असला मुलगा तरी आम्ही त्याला फाशी शिक्षा देण्यासाठी त्या मुलीच्या साईडने उभा राहू. बरं, आपल्या प्रेक्षकांना तुझं नाव सुद्धा कळू दे. मी पूजा अशोक मोरे, राहणार गेवराई, मिरगाव. पूजा, स्वागत आहे तुझं. आणखीन काही मैत्रिणी, आपण त्यांचेही अनुभव ऐकून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि या मोर्चाचं नेतृत्व करण्याआधी काही अशा गोष्टी घडल्या होत्या का तुमच्या आयुष्यात जेणेकरून ती खदखद होती म्हणून तुम्ही पुढे आलात? मी सुजाता सुभाष सकुंडे, पुण्याहून आली आहे. खतखत म्हणाल तर ॲडमिशन्स बाबत आणि माझ्या जे रिलेटिव्ज आहेत किंवा जे आजूबाजूचे आहेत त्यांना मिळणारे जॉब आणि त्याच्यामधून मिळणारं नैराश्य हेच मी गेल्या 2-3 वर्षात अनुभवते आहे. आणि
10वी झाल्यानंतर प्रत्येक मुलाला एक स्वप्न असतं की आपण इकडे हे ऍडमिशन करायचे ते ऍडमिशन करायचे. बर. 10वीलाच तर तुमचं मानसिक खच्चीकरण होत असेल की जात आडवी येत असेल किंवा वेटिंग लिस्ट लागत असेल, तर हा मेन टर्निंग पॉइंट असतो एखाद्या मुलाच्या करिअरचा किंवा आयुष्याचा. जर तिथेच जर तुमची मानसिकता चेंज होत असेल की जर आपण मराठा नसतो, हा पण विचार कधी मनात येतो. जर मी अभिमानाने सांगते मी मराठी मुलगी आहे, पण खूपदा असं होतं की यार जर नसतं झालं तर काय झालं असतं. हा टर्निंग पॉईंट, म्हणून या टर्निंग पॉईंटमुळे असं झालं की काहीतरी आपण पुढे आलो तर काहीतरी चेंज होईल. मी पुढे आली तर माझी एक मैत्रीण पुढे जाईल. माझं म्हणणं असंच नाही की मराठीच मुलगी पुढे गेली पाहिजे. माझ्या प्रत्येक समाजातील प्रत्येक बहीण, प्रत्येक भाऊ हा शिकलाच पाहिजे आणि भारताच्या नकाशावरती, महाराष्ट्राचं किंवा जगाच्या नकाशावरती भारताचं नाव अभिमानानं झळकलं पाहिजे. साक्षरता आपण जी म्हणतो की खेड्यापाड्यात आता आपण बघतोय की उत्स्फूर्तपणे लोक टीव्हींसमोर येत आहेत किंवा मुलींना प्रोत्साहन करतात. मुलं त्यांचे मानसिक जी बदल आहेत ते बदलत आहेत. हे बघून खूप छान वाटते. तुमचे अनुभव सांगा. माझा अनुभव असा की मी बीड जिल्ह्यातली केस तालुक्यातल्या चंदन सारगाव सारख्या खेड्यातली मुलगी शिक्षणासाठी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा गावातलं आणि शहरातलं वातावरण दिसतं. गावात ज्या सुविधा मुलींना वंचित ठेवलं जातं छोट्या छोट्या गोष्टींपासून, शहरात तिथे फ्रीडम दिलं जातं. मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा गावाकडे जातो किंवा शहरात येतो महिलांवरती अत्याचार होतो. आता मी एक वकील आहे, पण वकिलाच्या पूर्वी एक महिला म्हणून मला असं कुठल्या महिलांवरती अन्याय अत्याचार किंवा आवाज जरी दाबवण्याचा प्रयत्न केला ना फार चिडचिड होते. का तर तिला पण एक जगण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ती एक सजीव प्राणी म्हणजे ती माणूस आहे हो, तिला माणसासारखं जगू द्या. आणि कोपर्डीतली जी घटना झाली ना, आता सगळेच म्हणताय की स्पष्टपणे की एक घटना झाली आणि मराठा समाज एकवटला. मी पहिल्यापासून प्रकटपणे सांगते, जेव्हा इतर जातीतल्या महिलांवरती अन्याय होतो म्हणजे खेरलांजी सारख्या प्रकरणामध्ये सुद्धा मराठ्यांचा पाठिंबा होताच की आरोप्यांना फाशी द्या. म्हणजे हे मी स्पष्ट म्हणते की आज जेव्हा आम्ही मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात काम करतो ना, तेव्हा खेरलांजी झालं, कोपर्डी झालं, दोन्ही आरोपींना एकदाच फाशी द्या. आरोपींना जशी जात नाही ना, ते महिलांना बघतात का रेप करताना, अत्याचार करताना ही कोणत्या जातीची नाही बघत, ती महिला आहे तिच्यावर अत्याचार करायचा हा उद्देश असतो. तर ह्याच्यातला अनुभव असा की एका महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर हे दुसऱ्या महिलेचं परम कर्तव्य तिने आवाज उठवावा आणि महिलांसाठी जनजागृती अख्ख्या महाराष्ट्रात करावी. आणि मराठा समाज ती करतोय. फक्त ह्या जो मोर्चा निघताय ना, ह्या कोपर्डीत जेव्हा अन्याय अत्याचार झाला ना, इतर समाजवाली नाही आली असती ना, सगळ्या प्रसार माध्यमांनी दाखवली असती, इथं नाही आली. म्हणून मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज ह्या मोर्चामध्ये कट्टर सगळे मराठे किंवा पूर्ण मराठे होते अशातली गोष्ट नाही. इतर जाती धर्मातली लोक सुद्धा होतीच की. आज मराठा क्रांती मूक मोर्चाला परभणीपासनं मेमोरियल समाज पाणी पुरवतोय. आज जेव्हा मुंबईचं आयोजन झालं, जेव्हा गाड्या वगैरे बंद पडल्या, दुसऱ्या समाजवाले म्हणे आम्ही सगळं करतो ना. म्हणजे सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे, असं नाही की त्यांचा पाठिंबा नाहीये. आणि मोर्चात सगळ्या जाती धर्माची लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार पेरले तोच विचार घेऊन चालतोय. पण आता असं झालंय की मराठा म्हणलं की सगळ्यांना थोडं गणित वेगळं वाटतंय. गणित काही वेगळं नाहीये, हे स्त्रीच्या संरक्षणासाठीच आहे सगळं. तुमचं नाव सांगा. ॲडव्होकेट स्वाती नखाते, महाराष्ट्रात अक्का म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. क्या बात आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र आपल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी हे नेतृत्व केलेलं आहे. नेतृत्व करताना त्यांना कसे अनुभव आले, जेव्हा या मोर्चेकऱ्यांसोबत संवाद साधताना त्यांना काय वेगळ्या गोष्टी जाणवल्या, हे पण आपल्याला जाणून घ्यायचंय. छोटासा ब्रेक नंतर आणखी काही अनुभव जाणून घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या काही तरुणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची की त्या आहेत कोण एवढ्या मोठ्या समुदायाचं नेतृत्व करणाऱ्या या ताया. एक मैत्रिणीनो, यामध्ये एक मुद्दा असा आहे की आपल्याकडे मराठा समाज म्हणजे श्रीमंत समाज असं समजलं जातं, कारण बरेचसे राजे हे मराठा समाजातले राहिलेले आहेत. अनेक ठिकाणी तर असं सांगतात की मराठा समाजातल्या मुलीचं लग्न होतं, त्या मुलीचे वडील जे असतात ते त्या मुलीला अख्खा संसार देतात. मग मराठा समाज एवढा श्रीमंत आहे तर त्यांना आरक्षण हवं कशासाठी? तुमचे वैयक्तिक अनुभव सांगा, कारण तुम्ही तळागाळातनं आलेले आहेत. पूजा. खरं तर प्रत्येक शेतकरी हा मराठा नसतो.
परंतु बहुतांश मराठा हा शेतकरी असतो. मग आपण एकीकडे बघितलं की आपण शेतकऱ्यांसाठी हमी भाव मागतोय, म्हणजे त्यांच्याकडे पुरेसे पैसे येत नाहीयेत, आणि दुसरीकडे आपण शेतकऱ्यांना ओपन कास्टमध्ये ठेवतोय, आणि ओपन कास्टमधली जर आपण फीस बघितली तर ती खूप जास्त आहे. म्हणजे एकीकडे त्यांना पैसाही येत नाही आणि एकीकडे त्यांना ओपनमध्ये ठेवलं जात आहे. म्हणजे आपण जर आजची परिस्थिती बघितली, जर कुणाला प्रतिष्ठेने जगायचं असेल तर तुमच्याकडे एकतर पैसा असायला हवा, नाहीतर तुमच्याकडे शिक्षण असायला हवं, आणि शेतकऱ्यांकडे हे दोन्ही नाहीये, कारण की हमी भाव नाही आणि फीस भरू शकत नाही, म्हणून शैक्षणिक पातळी सुद्धा घालवत चालली, आणि म्हणजे रिझर्वेशनही नाहीये. तर मला असं वाटतं, आणि तुम्ही जे बोललात आता लग्नाचा वगैरे प्रश्न, म्हणजे मराठा समाजातील काही आमदार आहेत, त्यांचे लग्न आम्ही पाहतो, आम्ही टीव्हीवर पाहतो. मग कोणत्या तरी बापाला असं वाटत असतं की माझी मैकुलती एक मुलगी आहे, तिचंही लग्न आपण अशाच पद्धतीने करावं. मग तो बाप काहीतरी खटाटोप करतो, कर्ज काढतो. परंतु आपण हेही पाहायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये असेही उदाहरणं आहेत की ज्यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं आणि नंतर बापाने आत्महत्या केली, कारण की ते कर्ज फेडू नाही शकला. कारण की आम्ही बघताना एका श्रीमंत समाजाकडे बघतो, श्रीमंत व्यक्तीकडे बघतो. आमची एक इच्छा असते की आम्ही तिथे जायला पाहिजे, परंतु रिझर्वेशन नसल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाही. मग अशा त्या चैनीच्या गोष्टी असतात, त्या आपल्या मुलांना आपण प्रोव्हाइड करू शकत नाही, हे आई वडिलांना वाटत असतं. मग लग्नाच्या माध्यमातून असतील ते असं प्रयत्न करतात, आणि मग नंतर शेती विकावं लागते, आणि नंतर कर्जबाजारीपणा येतो, आत्महत्या करावं लागतात, अनेक संसार उद्ध्वस्त होतात. मोहिनी, म्हणजे आता इनेचा उल्लेख केला की समाजातले नेते खूप श्रीमंत आहेत, मात्र बहुतांश समाज हा अजूनही मागासलेला आहे. मग हे नेते काय फक्त समाजातल्या तळागाळातल्या माणसाला फक्त फील गुड करवत असतात, प्रत्यक्षात त्याच्या वाट्याला काहीच येत नाही? नाही, असं नाहीये. पण आता मराठा समाजाचा विषय असा आहे की हिने सांगितले, या ताईने सांगितले मगाशी, की बरेचसे मराठा हे शेतकरी आहेत. शेतकरी असल्यामुळे त्यांची जी इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ती खालवलेली आहे. कारण तिने सांगितलं हमी भाव, हे कर्जमाफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मुलांची शिक्षण वगैरे, त्यामुळे कर्जमाफी, आत्महत्येपर्यंत हा सगळा विषय जातो. पण समाजातला काही म्हणजे मराठा समाजातले 20 ते 30% लोक असे आहेत की जे सुशिक्षित आहेत, सक्षम आहेत, त्यांची परिस्थिती खालवलेली नाहीये, ते चांगल्या कंडिशन मध्ये आहेत. त्यामुळे हे जे आमदार खासदार जे आहेत ते बहुतांश सगळेजण, म्हणजे 100%चे 100% हे वेल सेटल आहेत. त्यामुळे ही तफावत होत जाते. मग ते काय होतंय, जशी आपल्या पूर्ण भारतामध्ये सामाजिक विषमतेची पातळी वाढत जाते, तसं ते अधिकाधिक श्रीमंत शेतकऱ्याला काही हमी भाव मिळत नाही, काय होत नाही, दुष्काळ पिकू देत नाही, त्यामुळे तो ऑटोमॅटिक त्याची परिस्थिती अजून होते. मग हे इम्बॅलन्सपणा वाढत जातो. त्यामुळे हे सगळ्या कंडिशन, म्हणजे त्यामुळे आम्ही सगळा हा मोर्चा काढलाय, आणि आम्हाला आमच्या समाजाला वरती यायचंय सगळ्याच बाबतींनी. कारण शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा समाज ज्या पूर्वीच्या काळी होता, परंतु आता तितका पुढे गेलेला नाहीये जितका पूर्वी होता. म्हणजे 20% जे लोक आहेत त्यांचीच मुलं जास्त शिकलेली आहेत. म्हणजे तुम्हाला काही प्रमाणात असं म्हणायचं की म्हणजे इतके नेते झाले मराठा समाजातले, त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी फार काही काम नाही केलं? नाही, काम केलं त्यांनी, पण जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात ते झालेलं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, प्रचिती, एक यामध्ये आणखीन एक मुद्दा की आजच्या फक्त म्हणजे आरक्षणाचीच मागणी नाही, तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी होती, ती पूर्ण झालेली आहे. EBC सवलत जी आहे ती पूर्ण झालेली आहे. या सगळ्या गोष्टींची आज म्हणजे विद्यार्थ्यांची ग्रासरूट लेवलला परिस्थिती काय आहे, त्यांना काय काय अडचणी पाहायला लागतात? तुम्ही तर सगळ्याच ग्रामीण भागातल्या आहेत, काय अडचणी तुम्ही तुमच्या स्वतःच्याच नाही तर इतरांच्या जवळून पाहिलेल्या आहेत? ग्रामीण भागातून मुलं शिकायला शहरी भागात येतात, मग त्यांना खूप प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यांना ऍडमिशन्स भेटले तरी त्यांना फीस परवडत नाहीत, इथे त्यांना सुखसुविधा त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. जरी त्यांना फीस परवडलात तरी त्यांना तो म्हणजे जो अनुभव आहे तो त्यांना घेता येत नाहीये. मग म्हणजे त्यांना काही करायचं असेल, पुढे जायचं असेल तर त्यांना संधी उपलब्ध होत नाहीये. तर मग असं शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये थोडंसं अंतर निर्माण होतं या गोष्टींमुळे. तर मग जे ग्रामीण भागातून येतात त्यांना सुखसुविधा निर्माण, आणि माझी तर अशी पण इच्छा आहे की ग्रामीण भागात पण जे शहरी भागात शिक्षण देतात तेच तिकडे पण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. मग त्यांना असं शहरी आणि ग्रामीण असा फरक जाणवला नाही जाणार. बरं, सुजाता, ह्या मोर्चाचं ज्या वेळेला नेतृत्व करायची वेळ आली, तुम्हाला कोणी विचारलं होतं की उद्या या ठिकाणी मोर्चा आहे, तुम्ही नेतृत्व कराल का? कोणी सांगितलं तुम्हाला? कशामुळे तुम्हाला ही प्रेरणा मिळाली? ज्या लेवलवरती मोर्चा असतो, म्हणजे जिल्हा पातळीवरती असू दे, तालुका पातळीवर असू दे, किंवा आजसारखा राज्यव्यापी असू दे, तर मराठा सकल समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या मॅसेज किंवा त्यांची जी बैठक बसते त्यात ते डिक्लेअर करतात की कोणत्या तारखेला कोणती मीटिंग आहे किंवा कोणता
काय शेड्यूल आहे आपलं, कोणत्या मुद्द्यांवरती आपलं पुढं विचार डिस्कस करायचं हे सगळं डिसाईड केलं जातं. आणि यात कोणी खेचत नाही. हे जे आम्ही जे युवा किंवा आमचे जे आजचे बहीण भाऊ जे या मोर्चामध्ये उतरलेले ते आमची आत्मीयता आहे, ती एकदम जे आम्ही भोगलंय ते आतली कळकळ जी आम्हाला समाजाला दाखवायची आहे की आज हे उद्या आमची मुलं पुन्हा गालबोट लावता कामा नये की तुम्ही काय केलं आमच्यासाठी, समाजासाठी किंवा काय कमवून ठेवलं. पुढच्या पिढीला हे दाखवून द्यायचे की जे आम्ही रिझर्वेशन किंवा नोकरी एज्युकेशन बाबतीत इट्स ओके म्हणत आलो, भोगत आलो की ठीक आहे, हे ठीक आहे नको. सगळ्यांना उद्या आमच्या मुलांना किंवा नेक्स्ट फ्युचर पिढीला पण समजलं पाहिजे की भेदभाव काय नाहीये, आपण सगळे एक आहोत आणि आपल्याला पुढे जायचंय. ही भावना निर्माण आमच्या मनात आतमधून झाली आणि मोर्चासाठी ते आम्ही उत्स्फूर्तपणे धडकत नाही, ती आमच्यातली कळकळ असते, ती आम्ही भोगलेल्या वेत नाहीत. आणि हेच तुम्हाला दाखवते. पण समाजाला असं वाटतं की आम्ही एकदम उत्स्फूर्तपणे बोलतोय, आमची भाषणं झाली पण ती भाषणं म्हणजे आमचा उत्साह नव्हता किंवा उत्स्फूर्तपणा नव्हता, ती आम्ही भोगलेलं किंवा आमच्यातली कळकळ होती. ते आम्हाला जे समाजाला सांगायचंय, जे हवंय ती मागणी होती. म्हणजे तुमची खदखद होती पण ते उत्स्फूर्तपणे बाहेर आलेलं आहे. वैष्णवी, तू कोणत्या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहेस का यापूर्वी? मी पहिले वर्धेला नेतृत्व केलं आहे. नंतर मग नागपूरला राज्यव्यापी मोर्चा झाला, तिथे पण मी नेतृत्व केलेलं आहे मोर्चाचं. आणि मी भाषण दिलेले आहे. आणि नागपूरला जेव्हा मी भाषण पण दिलं आणि मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत पण बोललेली आहे, तर तेव्हा मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना विचारलं होतं की सर, आमच्या कोपर्डीच्या बहिणीला न्याय कधी मिळणार. तर मुख्यमंत्री साहेबांनी मला उत्तर दिलेलं होतं की तो खटला, कोपर्डीचा खटला जलद गती न्यायालयात नेऊन लवकरात लवकर त्याचा निकाल लावण्यात येईल. पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही. तुझ्या भागात काय परिस्थिती आहे? म्हणजे ग्रासरूट लेवलला ज्या वेळेला तू वावरतेस, बसने प्रवास करत असशील, लोकांच्या तुझ्या मित्रमैत्रिणींच्या लग्नाला जात असशील, तिथली काय परिस्थिती तुला दिसते? काय खदखद आहे ती समाजातली? खदखद म्हणजे मग जसं माझी एक बहीण बोलली की हुंडा असतो समाजात, हुंडा झालं. आता एखाद्या आमदारांनी किंवा एखाद्या बड्या नेत्यांनी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं खूप थाटामाटात लग्न केलं तर प्रत्येक वडिलाची अशी इच्छा असते की मीही माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न त्याचप्रमाणे केलं पाहिजे. नाही तेवढं मोठं, पण आपल्याच्याने जेवढं होतं तेवढं केलं पाहिजे. तो आपला बाप रक्ताचं पाणी करून ते लग्न किंवा कोणता प्रसंग करायचा प्रयत्न करतो आणि मग त्याचं शेवट असं होतं की बाप कर्जबाजारी होतो. एकतर शेती विकावं लागते किंवा घर विकावं लागते, जवळ असलेली गुरेढोरी विकावं लागते. ही परिस्थिती ग्रामीण भागात असते. आणि अजून ग्रामीण भागात शिक्षणाची लेवल जे आपण म्हणजे जसं आपण शहरी आणि ग्रामीण भागातले लोक बघितले तर शहरातल्या लोकांमध्ये डेअरिंग जास्त असते ग्रामीणपेक्षा, कारण त्यांना बरोबर काय आणि चुकीचं काय हे त्यांना माहिती असते आणि हे त्यांना शिकवलेलं असते. पण खेड्यात शिक्षणाचं म्हणजे खूप दुर्दैवीपणा आहे शिक्षणाचा खेड्यामध्ये. त्यांना हे शिकवलं नाही जात. तुझे काही वैयक्तिक अनुभव तुला आलेले आहेत असे की मराठा असल्यामुळे मला हे मिळालं नाही किंवा ते मिळालं नाही किंवा हा त्रास झाला, असे काही तुझे वैयक्तिक अनुभव आहेत का? माझे तर नाहीत, पण माझ्या मैत्रिणीचे आहेत. तिला आरक्षण नसल्यामुळे तिची MBBS ला ऍडमिशन होऊ नव्हती शकली. तर त्या गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटलं. आणि क्रांती मोर्चात मी सहभागी होणं किंवा नेतृत्व करण्याचं खूप मोठं कारण म्हणजे जेव्हा मी कोपर्डीची घटना ऐकली तर तेव्हा माझी तळपायातली आग मस्तकात गेलेली होती आणि मला असं वाटत होतं की हे कुठेतरी थांबायला पाहिजे. ती फक्त एक मराठा भगिनी होती म्हणून हे थांबलं पाहिजे असं नव्हतं, तर ती एक मुलगी होती, मीही एक मुलगी आहे आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा अशा मुली आहेत. तर मुलगी कोणत्याही जातीची असली तरी काही नाही, सर्वात पहिले ती एक मुलगी आहे. तर प्रत्येक मुलीसोबत असं काही ना काही घडत असते, कुठे ना कुठे छोटा मोठा तरी अनुभव प्रत्येकाला असतो. तर म्हणजे कोपर्डीच्या बहिणीसोबत जे झालं ते परत कोणत्या बहिणीसोबत नको व्हायला, म्हणून मला असं वाटलं की मी कुठेतरी समोर यायला पाहिजे. भावना, तू 2-3 मोर्चांचं नेतृत्व केलेलं आहे. तुमच्यापैकी सगळ्यांनाच माझा हा प्रश्न असेल की तुम्ही मोर्चांची नेतृत्व केलेली आहेत. मोर्चामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने भाषण देता, म्हणजे तुम्ही एखाद्या प्रोफेशनल वक्त्यासारख्या वाटता. म्हणजे तुम्ही काय तयारी करता त्यासाठी? आधी काही मुद्दे लिहून काढता किंवा काय?
सांगते मी. चालेल. तुमचा जो प्रश्न होता ना, कारण मी आतापर्यंत 35 मोर्चे केले. पहिला जो मोर्चा संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचा, तिथपासून मी कनेक्ट आहे. जेव्हा कधीही विशेष म्हणजे जितक्या काही महाराष्ट्रातल्या संघटना आहेत, जितकी काही सामाजिक कार्य करणारी लोक आहेत किंवा जितकी काही चळवळीतली लोक आहेत, सगळ्यांचं म्हणजे श्रेय आहे या मोर्चामध्ये. तर जेव्हा कधी हा मोर्चामध्ये मुली नेतृत्व करण्याचा विषय येतो तर आधी मुलींना इच्छा विचारली जाते. कारण उगा मी हिला म्हणू शकत नाही, तू करतेस का, तिच्या मनात इच्छा असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग त्या सगळ्या मुलींना स्वतः तयारी करून या असं म्हणतो, त्या त्यांची मतं मांडतात. आणि जर का एखादा मुद्दा वादात्मक असेल, बघा प्रतिमोर्चांमध्ये लातूरमध्ये एका मुलीनं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर समाज इतर म्हणजे मराठा समाज भडकला. मग आपल्याकडनं तशी चूक नको व्हायला, इतर समाजाचा अपमान नको व्हायला म्हणून मुलगी जेव्हा स्वतः तयारी करून येते, त्यानंतर समाज बांधव काही मुद्दे तिचे चुकीचे असतील ते खोडतील आणि तिच्या त्या स्वभावाला अग्रेसिव्हनेसला जर काही एखादा मुद्दा टाकावासा वाटला तर ते टाकतात. आणि अशा पद्धतीनं मग जेव्हा 1-2 मोर्चे झाले नंतर मुली स्वतः म्हणायला लागल्या, बस झालं, आम्ही शाळेत बोलत होतो, आता आम्हाला मराठा क्रांती मुक मोर्चामध्ये बोलून आमची डेअरिंग, आमचा आत्मविश्वास वाढवायचा. अशा पद्धतीने. तुझा अनुभव? जर आम्हाला बोलवलं गेलं असतं की तुम्ही या, तुम्ही भाषण देतायत का, तर आम्हाला तयारी करावी लागली असती. पण इथे जेवढ्याही मुली आल्या, आता नगरचा मोर्चा मी अटेंड केला, तर नगरच्या मोर्चाला ऑडिशन्स झाले, तर ऑडिशन्सला 400 मुली आल्या होत्या आणि त्या स्वतःच्या इच्छेने तिथे ऑडिशन द्यायला आल्या होत्या. आणि प्रत्येकीची इच्छा होती की तिचे विचार तिला मांडायचे होते. आणि जेव्हा आपण स्वतःचे विचार मांडतो, स्वतःची तळतळ असते, तेव्हा मग ते भाषण चांगलंच होणार आहे, कारण ते स्वतःचे विचार असतात. आणि जो कोणी मराठा येतोय तो स्वतःच्या इच्छेने येतोय. हे मराठा मोर्चाचं सगळ्यात जे आमचं यश आहे ते हेच आहे की लाखोनी लोक आलेत आणि ते स्वतःच्या इच्छेने आलेत. ऑडिशन व्हायच्या तुमच्या, एवढा प्रोफेशनलिझम त्यामध्ये होता. असं कोणालाच म्हटलं नाही की अगं तू ये, तू देते का, तू बोलते का, अजिबातही नाही. 400 मुली यायच्या ऑडिशनसाठी आणि मग त्याच्यातून 5 मुली सिलेक्ट केल्या जायच्या. आणि ज्या 5 मुली असायच्या मग त्यांना या लाखोंचे विचार मांडावे लागायचे. आणि ही जबाबदारी आमच्यावर होती की एवढे जेवढेही बांधव इथे आलेले आहेत तेवढ्या सगळ्यांचे विचार आमच्याकडून पोहोचले पाहिजे हे सरकारपर्यंत. आणि जे आपण म्हटलंय की मराठा हा श्रीमंत होता, नक्कीच होता मराठा श्रीमंत, परंतु फक्त तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत जातीवरती आरक्षण दिले गेले नव्हते. पण जेव्हा त्यांना जातीवरती आरक्षण दिले गेले, मग नोकरीमध्ये आरक्षण, शिक्षणामध्ये आरक्षण. आणि श्रीमंत केव्हा होईल? जेव्हा पैसा येईल. पैसा केव्हा येईल? जेव्हा आम्ही नोकरी करू. आणि जर आम्हाला नोकरीच मिळत नाहीये, पैसा तेव्हा येईल जेव्हा आम्ही शिक्षणात पुढे जाऊ. पण आम्ही शिक्षणातच पुढे जात नाहीये. ज्यांना 40% पडतात ते जर डॉक्टर झाले तर ते काय महाराष्ट्र घडवणार आहे? जर 90% वाला हा BSc वगैरे करतोय, कुठेतरी छोटा मोठा जॉब करतोय, ते सुद्धा त्याला कष्ट करावे लागतात ते जॉब मिळवण्यासाठी. तर मग असं महाराष्ट्र पण कसं घडवणार आहे? ही इच्छा हे सगळ्यांच्याच मनात खतखत होती आणि मग हेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. बरं, वैष्णवी तुझी ऑडिशन झालेली होती, कोणी घेतलेली तुझी ऑडिशन? सॉरी, मोहिनी. माझी ऑडिशन नव्हती झाली. म्हणजे ऍक्च्युली मी पुण्याच्या मोर्चामध्ये जेव्हा बोलले होते तेव्हा बोलायच्या आधी मीच त्यांना फोन केलता की मला कोणाला केलेलास तू फोन? म्हणजे कोणी आयोजक होते का? आयोजक म्हणजे मी ऍक्च्युली स्पर्धा परीक्षेची जी मुलं आहेत तर त्यांचं म्हणजे मी पण स्पर्धा परीक्षेच्या परीक्षांचा मी अभ्यास करते, तर ते आमचं MPSCच्या मुलांनी ठरवलं होतं की ह्याला पाठिंबा द्यायचा. तर आमचं एक ऑफिस होतं, तिथे कमिटी होती, म्हणजे आमचे सगळे मुलांचे. तर आमच्यातून एक नाव त्याच म्हणजे कमिटीत द्यावा, म्हणजे जे कोणी सिलेक्ट करत असेल त्यांच्या, असं त्यांनी पण मागवलं होतं. आणि नंतर मग माझ्याच मनातून मला असं वाटलं की मी का नाही बोलू शकत, मला तर खूप असं काय सांगायचंय. आणि एक गोष्ट अभिमानाने सांगावं वाटते की मी एका मराठा शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मग मी ते शेतकऱ्यावरती बोलते असं त्यांना सांगितलं. त्यानंतर तिथे गेल्यानंतर मला फायनल नाव असं सांगितलं. पण नंतर बऱ्याच मुली तिथे आल्या. एक ॲट्रॉसिटी वाली मुलगी होती, मग तिच्यावर स्वतःवरती ॲट्रॉसिटी दाखल झाली होती, त्यामुळे ती स्वतः बोलणार होती. तिचं एक सिलेक्शन झालं. आणि नंतर मग बरेच 20-25 मुली यांनी सांगितलं तशा आलत्या, मग त्यांची झाली सगळ्यांचा डेमो. पण माझं ऑलरेडी अगोदरच त्यांनी हे एक शेतकऱ्याची मुलगी, तिला आतूनच बोलण्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी माझं हे केलं. पण एक डेमो घेतला त्यांनी, पण नाव फायनल होतं ऑलरेडी. पण बाकीच्या मुलींचे हे ऑडिशन झाले, म्हणजे कारण प्रत्येकालाच वाटत होतं मला द्यायला पाहिजे. मग तरीही आम्ही काय केलं, नंतर मग 5 मुली निवेदन द्यायला, 5 मुली स्पीचसाठी, 5 मुली हार घालायला, असं नंतर मग कोणाला दुखवलं नाही, प्रत्येकाची काही ना काही इच्छा पूर्ण केली. बरं पूजा, ज्या वेळेला तुम्ही त्या स्टेजवरती उभे असता
शाळेतला अनुभव असेलच. शाळेमध्ये 50 विद्यार्थ्यांच्या समोर म्हणजे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, इथून आपण सुरुवात करतो आणि आपली तंत्रलेली असते त्यावेळेला. लाखो लोकांच्या समोर ज्यावेळेला त्या समुदायाला तुम्हाला ऍड्रेस करायचं आहे आणि त्याचबरोबर म्हणजे केवळ भाषण नाहीये, तुमच्या मनातली खदखद तुम्हाला सांगायची, त्यावेळी काय असतं डोक्यात? एखाद्याची गोष्ट आपण पाठ केलेली असेल ना तर ती डिलिव्हर करणं खूप अवघड असतं. म्हणजे कुठे आपण विसरू शकतो. परंतु आम्ही असं काही भाषण पाठ वगैरे केलेलं नव्हतं. म्हणजे आतापर्यंत जे अनुभवलं तर तेच आम्हाला बोलायचं होतं. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं भीती वगैरे काही वाटलीच नाही. आणि प्रत्येक बांधवांनी आम्हाला बहीण समजलंय. म्हणजे मराठा समाजाची प्रत्येक मुलगी ही त्यांची बहीण आहे. म्हणून असं बोलताना असं वाटत होतं की ही लोक आपलीच आहेत. म्हणजे एक मराठा लाख मराठा आणि एक कुटुंब म्हणजे सगळ्यांचं कुटुंब मराठ्यांचं. तर मला असं वाटत होतं की ही सगळी आपलीच माणसं, म्हणजे चूक जरी झाली तरी सांभाळून घेतील सगळे म्हणून. आणि पण एक दडपणही होतं की बाबा एवढ्या मुली असताना आपल्याला संधी भेटतीये तर ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत गेल्या पाहिजेत. परंतु काय म्हणालात आपण? मी काय त्यावेळेला लाखो लोकांना ज्या वेळेला संबोधित करायची वेळ येते, भीती वाटते त्यावेळेला? नाही, भीती वगैरे काही नाही वाटत, कारण की ते मनातून आलेलं असतं, डायरेक्ट थेट असतं ते. त्याच्यामुळे भीती वगैरे काही वाटत नाही. उत्स्फूर्तपणा येतो आमच्यामध्ये त्या लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांना बघून आमच्यात तोच उत्स्फूर्तपणा येतो. बर या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. मात्र मोहिनीने खूप छान मुद्दा मांडलेला आहे, ॲट्रॉसिटी. तिने एक मुलगी बघितली होती जिच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल होता. तर या ॲट्रॉसिटी कायद्याची एवढी काय दहशत आहे, त्यांना वैयक्तिक काही अनुभव आलेत का, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण चर्चा करतोय मराठा मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या काही आपल्या मैत्रिणींशी. ॲट्रॉसिटीचा उल्लेख हा ब्रेक पूर्वी झालेला होता. खरं तर मराठा समाज हा एक वॉरियर क्लॅन समजला जातो. वॉरियर क्लॅनला ॲट्रॉसिटी ह्या कायद्याची एवढी का दहशत आहे त्यांच्यामध्ये? काही वैयक्तिक अनुभव आहेत? हो, वैयक्तिक अनुभव आहेतच. माझे काका आहेत, ते प्रोफेसर आहेत. तर ते ग्रामीण भागात प्रोफेसर आहेत. तर सगळं जे असतं शाळेचा कारभार तो प्रोफेसरांच्या हाताखालीच असतो. तर एकदा शाळा सुटल्यानंतर 5 वाजता सगळे ऑफिसेस बंद झालेले होते. तर मग तिथे एकाने मागणी केली की आम्हाला माझ्या मुलाचा दाखला हवाय. तर त्यांनी सांगितलं की शाळा बंद झालेली आहे, तुम्ही उद्या लेखी आम्हाला द्या की दाखला तुम्हाला का हवाय, मग आम्ही तुम्हाला तो देऊ. पण तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला आत्ताच्या आत्ता दाखला द्या, नाही तर आम्ही तुमच्यावरती ॲट्रॉसिटी लावू. मग हे ब्लॅकमेलिंग झालं आणि ते तेव्हा त्या टाइमला एवढे घाबरले, कारण ॲट्रॉसिटी हा खूपच कडक कायदा आहे आणि त्याच्यावर लगेच हे करतात, त्याच्यामुळे ऍक्शन घेतात. तर त्याच्यामुळे ते घाबरले आणि त्यांना दिलं ते. म्हणजे त्यांच्याकडे कोणताच दुसरा पर्याय नव्हता म्हणून त्यांनी ते लगेच दिलं. तर मग त्याच्यामुळे खूप दहशत आहे की जर तो कायदा त्यांच्यावरती लागू झाला असता तर त्यांना खूप म्हणजे पुढे कारवाया त्यांच्यावरती झाल्या असता, त्यांची चुकी नसताना. म्हणून ते एका प्रकारचं ब्लॅकमेलिंग असं झालं होतं. पूजा, तुझाही काही अनुभव होता? आता आपण जी कोपर्डीची घटना झालेली बघतोय तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला जे 4-5 जे काही आरोपी आहेत त्यांना जेव्हा पब्लिक समोर आणलं गेलं होतं तेव्हा आमच्या मराठा समाजाचे काही बांधव होते. म्हणजे त्यातले 2 बांधव हे गेवराई बीड मधले आहेत आणि 2 आंबड जालना मधले आहेत. तर ह्यांनी त्याचा शर्ट पकडला आणि त्याला ज्या विचारायचा प्रयत्न केला की तू मुलींसोबत असं कसं काय वागू शकतो आणि मराठा समाजाच्या मुलीवर बलात्कार कसं काय करू शकतो, असा त्यांचा जाब विचारायचा प्रश्न होता. तर त्याच्या पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी केली आहे. म्हणजे त्यांनी शर्ट पकडला, मारायचा प्रयत्न केला त्या आरोपींना. ही खरं तर मराठा समाजाच्या दृष्टीने चुकीची गोष्ट नाहीच आहे, पण पोलिसांच्या दृष्टीने आणि न्याय प्रक्रियेच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे. मग त्यानुसार त्यांना शिक्षा भेटायलाच पाहिजे, याच्या समर्थनार्थ मी आहे. परंतु त्यांच्यावर खोटी ॲट्रॉसिटी दाखल करून, म्हणजे आज आपण पाहायला गेलं तर 4 महिन्यापासून ते जेलमध्ये आहेत, 4 पण ते मराठा समाजाचे. तर मग ही खोटी ॲट्रॉसिटी कुणाला तरी बदनाम करायचं, कारण की त्यांनाही लेकरं बाळ आहे. कुणाचा शर्ट पकडला म्हणून तुम्ही ॲट्रॉसिटी कसं काय करू शकता ना? स्वाती, तुम्ही वकील आहात. ॲट्रॉसिटी हा कायदा कोणाच्या तरी रक्षणासाठी बनवलेला आहे, त्यामुळे काहीतरी चांगली गोष्ट त्यामध्ये नक्कीच असेल. मग एवढी दहशत होते म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होते? आता ज्यांच्या रक्षणासाठी बनवलाय, फार विचार करून आणि खूप चांगला कायदा बनवलाय. कारण एका विशिष्ट जातीचं रक्षण करायचं असेल तर त्या ॲट्रॉसिटी हा कायदा ज्यांचा आहे ना, ज्यांच्यासाठी हे त्यांचे कवच कुंडले आहेत. पण
पण काही लोक याचा खरंच दुरुपयोग करताय. आज मी कोर्टात बघते काही अशी लोक असतात की ती लोक सातत्याने कोर्टातच असतात, ती वकील नसतात, ती क्लर्क नसतात, म्हणजे न्यायाधीशाचा प्रश्नच नाही, त्यांचं काही काम नाहीये, पण ती कोर्टात फिरणं आणि इतर लोकांना सांगणं की चला असं असं काहीतरी केलं की तुम्हाला आर्थिक मदत मिळते, तुम्ही एखाद्यावर जर का अॅट्रॉसिटी दाखल केली तर त्याची बदनामी होते. सगळ्यात जर जास्त तोटा जर असेल ना मराठा समाज किंवा अॅट्रॉसिटी दाखल होणं फक्त मराठा समाजावर नाही, इतर समाजावर पण अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात, पण जी प्रतिष्ठा जाते ना ती प्रतिष्ठा जाण्यासाठी खूप खोट्या केसेस दाखल होतात आणि हे फार वाईट आहे. म्हणजे एखाद्याची डिफॉर्मेशन किती मोठं आहे, म्हणजे एखाद्या माणसावर जर का अॅट्रॉसिटी दाखल झाली तो निघत नाही हो घराच्या बाहेर, कारण त्यानं काही केलेलं नसतं, त्याचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर थोड्या फार तरतुदी झाल्या, म्हणून तर मराठा समाज म्हणतो की अॅट्रॉसिटी कायद्यात बदल हवाय, अॅट्रॉसिटी कायदा मुळासकट नष्ट करा, असा मराठा समाज कधी म्हटला नाही आणि म्हणणारही नाही. बरं, आणि आपण आता खरं तर आजच्या दिवसावरती येऊया. मोहिनी, तू आज मुख्यमंत्र्यांना जे काही तुमचं शिष्टमंडळ भेटलं त्यामध्ये तू होतीस. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी काय मनात होतं, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल असं वाटत होतं? हो, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळण्याची खूप आशा होती आणि आम्ही त्या पद्धतीने गेलो. पहिले गेल्यानंतर मी त्यांना स्पष्टपणे, म्हणजे आमचं पूर्ण कॉन्फरन्सच होती, म्हणजे सगळे मंत्रिमंडळही होतं, सर्व आमदार लोकही होते, आमचे मराठा समाजाचे जे सकल मराठाचे जे सगळे प्रतिनिधी होते ते होते आणि आम्ही 5 मुली होतो. त्याच्यानंतर मी सुरुवातीलाच त्यांना सांगितलं की आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघालेत आणि प्रत्येक जिल्ह्यातून एक निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचले, म्हणजे जवळपास 40 ते 50 तरी निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. परंतु तरीही आमच्या पूर्ण सगळ्या मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत किंवा त्या मागण्यांचा काही मागण्यांचा विचार देखील केलेला नाहीये. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की आम्ही आता तोंडी असं लेखी निवेदन न देता तोंडी आम्ही तुमच्याशी हे बोलणार आहोत आणि मग आम्ही तोंडीच प्रत्येक मुलीने एक त्यांना मुद्दा सांगितला. त्यानंतर आमच्या मराठा समाज, सकल मराठा समाजाचा जो प्रतिनिधी होता, म्हणजे एका व्यक्तीने पूर्ण आमचं जे निवेदन होतं, म्हणजे ज्या मागण्या सांगायच्या होत्या त्या मागण्या सांगितल्या. त्यावरती मग मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला काही आश्वासनं दिली आणि मग आम्ही नंतर त्यांच्याकडून लेखी घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण तो काही आमचा सक्सेस झाला नाही. आणि मग तो घेऊन शेवटी आम्ही तिथे अर्धा तास थांबलो, लेखी द्या म्हणून. त्याच्यानंतर बराचसा वाद झाला आणि शेवटी मग आम्ही आलो. म्हणजे त्यांनी काही मागण्या, बरेच ज्या काही मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या या मान्य केल्या. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून मी सांगते की, म्हणजे विद्यार्थिनी म्हणून की त्या चांगल्या, म्हणजे आमचं समाधानकारक होती त्यांनी ज्या मागण्या पूर्ण केल्या त्या. परंतु एक शेतकऱ्याच्या दृष्टीने किंवा इतर दृष्टीने जर विचार केला तर त्या मनासारखं समाधानकारक आमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत. स्वाती, तुम्ही पण गेलेला होतात मुख्यमंत्र्यांकडे? नाही, सगळ्या मुलींचं सिलेक्शन झालेलं होतं. काही मुली मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार, काही मुली स्टेजवर असणार, काही प्रतिमेचं पूजन करणार, पण मी स्टेजवरची होती. मी मुख्यमंत्र्यांकडे, म्हणजे मला जायला मिळालं नाही किंवा मी गेले नाही. मला जेव्हा मुख्यमंत्र्यांना आपल्या मुली किंवा सकल मराठा समाजातले बांधव किंवा काही राजकीय लोक भेटून आले कळालं, आणि त्यानंतर ज्या मुली सांगत होत्या की अशा पद्धतीनं, ऐकताना मला पडलेले प्रश्न, म्हणजे तेव्हा फार आनंद झाला. पण ज्या क्षणाला सगळे उतरायला लागले, खूप मोठा माझ्या मनात प्रश्न पडला. ज्या त्यांनी 605 स्किलसाठी, विद्यार्थ्यांसाठी सवलती दिल्या, त्या 605 जर ह्यांना द्यायच्या होत्या. बघा, मराठा क्रांती मुकमोर्चा पहिला नाहीये, हा 58वा राज्यव्यापी आहे. म्हणजे आमच्या मागण्या थोड्या बदलत गेल्या, पण आमच्या प्रमुख मागण्या त्याच होत्या. म्हणजे ह्यांना उत्तर काय द्यायचं होतं ह्यांना माहित होतं. म्हणजे हे शैक्षणिक दृष्ट्या 605 आम्हाला देणार होते ना, मग यांनी का त्याची एक प्रिंट नाही काढली आणि लगेच आमच्या लोकांना दिली? आता 605 योजना कोणत्या, त्यानंतर किती जिल्ह्याला किती पैसे दिले आणि ते कसे येणार, ह्याच्यासाठी परत सरकारला विचारायचं का? सरकार सुशिक्षित आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मुक मोर्चामध्ये तुम्ही पण उत्तर नका देऊ तोंडानं, तुम्ही लिहून द्या ना, तुम्ही लिहून का नाही दिलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि मैत्रीण म्हटली की चंद्रकांत दादा पाटलांनी एका कागदावरती लिहून दिलं, त्यानंतर त्या मुली एक्सप्लेन करत होत्या. म्हणजे आमच्या मुलीचा एखादा जर शब्द चुकला तर आम्ही सरकारला विचारायचं का आमच्या मुलींना विचारायचं? तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे होतात, तर मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत करताना आश्वासक वाटलं होतं काही? आश्वासक, मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिली, पण ती जोपर्यंत आमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीयेत, म्हणजे पूर्णपणे त्याचा आश्वासनं दिली ती पूर्णरित्या लेखी स्वरूपात आमच्याकडे पोहोचत नाहीत, तोपर्यंत आम्ही समाधानी नाहीयेत. मी आता प्रत्येकीला माझा तोच प्रश्न असेल, खरं तर शेवटची काही मिनिटं आहेत. वैष्णवी, आज जे काही झालं, म्हणजे हा संपूर्ण मोर्चा तुम्ही त्याचं नेतृत्व केलं, तुमच्या काही भगिनी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काही आश्वासनं दिलेत. आज जे काही झालं, मला वाटतं हा शेवटचा मोर्चा होता, खुश आहात का तुम्ही?
खुश म्हणून तर नाही, आणि सांगायचं म्हणजे हा शेवटचा मोर्चा नव्हता, शांततेचा शेवटचा मोर्चा होता. यानंतर आता मराठ्यांचं वादळ कसं येईल हे आपण कोणी सांगू नाही शकत. समाधानी तर नक्कीच नाहीये, कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. माझे आई वडील एका खेड्यात असतात आणि मी वर्धेला शिकायला असते. यवतमाळमध्ये माझं एक आंजी म्हणून छोटंसं खेडगाव आहे, तिथून मी आलेली आहे. तर एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आपल्या वडिलांच्या व्यथा काय आहेत हे जर मी माझ्या वडिलांकडे बघून आणि सरकारच्या निर्णयाकडे जर बघते म्हटलं तर मी अजिबात म्हणजे समाधानी नाही आहे. कारण माझे वडील रोज शेतात जाऊन किती काम करतात, किती कष्ट करतात, कसं पीक पिकवतात हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला कशा प्रकारे ते पैसे पुरवतात, कशा प्रकारे शिकवतात, आमची कंडिशन आम्हाला माहिती आहे. ना आमच्या पिकाला हमी भाव मिळत, ना व्यवस्थित भाव मिळत, जो भाव मिळायला पाहिजे तो. आणि एक तुरीचा मुद्दा झाला तर 13,000च्या तुरी 3,000वर येतात. म्हणजे हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याच्या पिकाला शेतकऱ्यांना हमी भाव हा जो तुमचा आणखीन एक मुद्दा होता त्याबद्दल तुम्ही बोलताय. पूजा, खरंच समाधानी तर नाहीये कुणीच, कारण आणि आता जसं सांगितलं ताईंनी की हा शेवटचा मोर्चा नसणार आहे. 10 दिवसानंतर सकल मराठा समाजाची बैठक असणार आहे. त्या बैठकीनंतर ठरेल की इथून पुढचं मराठ्यांचं पाऊल कसं असेल आणि काय असेल. अशी पण आम्ही अपेक्षा करतो की सरकार आता म्हणतंय की आम्ही अनुकूल आहोत ह्या परिस्थितीवर. सरकारने जर 10 दिवसांमध्ये जर निर्णय काही दिला ह्या तर एक आमचं पॉझिटिव्ह पाऊल असेल. लेखी स्वरूपात जर त्यांनी दिलं तर एक पॉझिटिव्ह पाऊल असेल आणि सरकारचंही स्वागत आम्ही त्यात करायला कुठेही मागे पुढे पाहणार नाही. आणि जर लेखी नाही दिलं तर मग काय होऊ शकतं ते सांगत. कारण की आजच्याच भाषणामध्ये बऱ्याच मुली असं बोलल्यात की आज मराठी झेंडे घेऊन आलेत, परंतु झेंडे गुंडाळून दंडे हातात घ्यायचे आमच्यावर वेळ येऊ नका. तू सांगितलेलंच आहेस तू खुश नाहीयेस, मात्र आज विनोद तावडेने आमच्याशीच बोलताना अगदी काही वेळापूर्वी आश्वासन दिले की 8 दिवसात आम्ही त्याची अंमलबजावणी सुरू करू, जसं की अधिवेशन संपल्यानंतर. मग त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आज आम्ही विश्वास ठेवलाय. पण आता जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हाच कळेल ते काय ते. पण एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की मुख्यमंत्री साहेबांना माझा पहिलाच मुद्दा हा होता की तुरीचा. मी त्यांना ह्याच भाषेत सांगितलं की म्हणजे शेतकरी आपल्या पोटच्या पोराच्या प्रमाणे जीव लावून पिकवतो तूर, पण त्याचा बाजारभावाचा तुम्ही पूर्ण केलाय चक्काचूर. ह्याच भाषेत त्यांना मी सांगितलं. परंतु त्याला त्यासाठी आम्हाला हमी भाव हा मिळाला पाहिजे. रस्त्यावरती दूध ओतण्याची वेळ आमच्यावरती केवळ मराठा शेतकऱ्यांचाच नाही, हा सगळ्यांचाच खूप. पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे एवढं बोलून सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण सगळ्या त्यांच्या नंतरच्या वक्तव्यामध्ये एकदाही हमी भावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे सगळ्यात नाराजीची गोष्ट माझ्यासाठी ती झाली. कारण मराठा शेतकऱ्याचं जे त्यावरती कर्जमाफी सोडून इतर कुठल्याही गोष्टी ते बोलले नाही. ठीक आहे, तू भावना तू खुश आहेस या निर्णयावरती? खुश आहे असं नक्कीच म्हणता येणार नाही. जर आज त्यांनी लेखी आम्हाला काही दिलं असतं तर आम्हाला ती गॅरंटी असते की देता येते. बट मला असं वाटतं की हे असं नसावं की फक्त मोर्चा थांबवण्यासाठी काहीतरी आश्वासने दिली आहेत आणि ती लेखी आम्हाला मिळणारच नाही आणि त्याची अंमलबजावणी होणार नाही. जेव्हापर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तेव्हापर्यंत मराठा हा शांत बसणार. प्रचिती, नक्कीच मी खुश नाही आहे. शेतकऱ्यांसाठी तर त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे, पण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत जर ती त्यांनी आणली स्वरूपात वेळेत पूर्ण केली. त्यांनी 3 महिन्याचा वेळ पण दिलेला आहे की ते आरक्षण वगैरे याच्यावरती ते 3 महिन्यात कारवाई म्हणजे जे काय आहे त्यांचं ते चालू करतील. न्यायप्रविष्ट आहे ते प्रकरण. मग ते जर चालू केली तर नक्कीच मी समाधानी होईन की त्यांनी जी आश्वासनं दिली तर ती पूर्ण झाली तर मी नक्की समाधानी होईन. सुजाता, माझा तुम्ही मगाशी बोललात की 8 दिवसात काहीतरी अंमलबजावणी होईल, पण सरकारला माझी एकच विनंती आहे, जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तुम्ही त्याला अनुदान देतात. तेच जर अनुदान आत्महत्या करण्याच्या पूर्वी जर शेतीला दिलं असतं तर आज त्याच्यावरती ही वेळ येणार नाही की आत्महत्या करावी. त्यामुळे असा काहीतरी मार्ग काढा की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा विचार येऊन ठेपलाय, पण त्याच्या आधी जर त्याला मदत मिळाली, आर्थिक मदत मिळाली तर कदाचित तो कन्वर्ट होईल. आणि दुसरा मुद्दा, माझी बहीण जी कोपर्डीचा जो बलात्कार झाला तर त्या बलात्कारासाठी गेले 57 मोर्चे निघाले, हा 58वा मोर्चा होता, तरी शासनाने काहीच तरतुदी केले नाहीत किंवा सुनावण्या होत आहेत. पण जो आपण महाराजांचा इतिहास होता, जे आया बहिणींकडे बघितलं तरी डोळे किंवा हात
कट बरोबर, पण करायचे, त्यासाठी काढायचे. सुद्धा आपल्याकडे तर एक मी- न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ती हो. पूर्ण होते. 1 महिन्यात त्याची शेवटची तारीख आहे असंही आज आपल्याला हो, आश्वासन पण दिलेलं आहे. मी कायद्याच्या चौकटीतून बाहेर येऊन सांगते अख्ख्या समाजाला की जर देशाला तिरंगा फडकवतो तर चौरंगा करायला कोणीही मागे हटणार नाही. कारण अख्ख्या महाराष्ट्राला किंवा अख्ख्या जगाला पण कळू द्यात की ही शासन पद्धती किंवा हा जो गुन्हा करणाऱ्यांना जर अशी शिक्षा दिली तर कुठला व्यक्ती कुठल्याच बहिणी किंवा कुठल्या आया नक्कीच, बहिणींवरती म्हणजे कठोर वाकडी नजर कठोर करून शिक्षा. बघणार नाही. स्वाती, माझी वेळ संपत आलेली आहे. अगदी थोडक्यात, खुश आहात तुम्ही? मी बिलकुल खुश नाहीये. तुम्ही म्हणलात की विनोद तावडेंनी सांगितले 8 दिवस, मुख्यमंत्र्यांनी जर तिनं सांगितल्यानुसार थोडा वेळ मागितलाय. चंद्रकांत दादा पाटील पण ह्याच्यामध्ये आहेत आणि नारायण नितेश राणे किंवा नारायण राणे, सॉरी माझं नाव चुकलं, मी माफ करते, एखाद्या व्यक्तीचं सिंगल नाव घेऊ नये. नारायण राणे साहेब असतील, नितीन राणे असतील, विनोद तावडे असतील, मुख्यमंत्री असतील किंवा मग आपले उरलेले पाटील असतील, चंद्रकांत पाटील. आता आम्ही कुणाकडे बघायचं? ही सगळी लोक फक्त आश्वासनं देऊ शकतात. ज्यांनी करून दाखवायचे ना त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडनं लिहून घ्यावं. मराठा समाज त्याला पाठिंबा देईल, त्या राजकीय व्यक्तीला देईल जो सगळ्या मागण्या मराठ्यांच्या पूर्ण करेल. एक पण नाही सुटली पाहिजे. माझी वेळ संपले. शेवटी फक्त तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, आपले माईक हातात घ्या आणि आज स्टेजवरती तुम्ही जी काय घोषणा दिली एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्ही एबीपी माझाच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. तुम्ही सगळ्याजणी एबीपी माझाच्या स्टुडिओत आलात आणि तुमचे विचार मांडले. तुमची जी खदखद आहे ती तुम्ही मांडली, ती प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचली आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि माझा विशेषमध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.